नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत तांदळाचे उकडीचे मोदक। मी हे खोबरं एक नारळ घेतला होता, त्याचा मी फोडून एक दिवस असं उन्हात सुकवलं होतं। त्याच्यानंतर वरची साल काढली होती आपण खोबऱ्याची आणि आता मी मिक्सरमधून फिरवून घेतला। मिक्सरमधून छानसा असा बारीक करून घेतलाय। थोडासा सुकवलेला नारळ घ्यायचा, थोडंसं ऊन दाखवायचं। आता आपण हे किती होतं हे मोजून बघूया, कारण त्याच्या निम्मा आपल्याला गूळ घ्यायचंय। आता आपण सारणाचं साहित्य बघूया। तर आपला हा एक बाउल खोबरा झालेला आहे, त्याच्याबरोबर मी अर्धा वाटी घेतलेला आहे गूळ खिसून घ्यायचा। त्याच्यानंतर 2 वेलची आणि थोडंसं जायफळ खिसणार आहोत। एक चिमूट मीठ घेतलेला आहे, अगदी किंचितसं मीठ घालायचं। त्याच्यानंतर खसखस घेतलेली अर्धा चमचा आणि हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। इथं मी 1 चमचा तूप टाकलेलं आहे। कढईत आपलं तूप गरम झालेलं आहे, तर खोबरा टाकूया। हलवून घ्यायचं सारखं। सुरुवातीला आपण खोबरं छान थोडं भाजून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये गूळ टाकूया, कारण गूळ टाकल्यानंतर खोबरा भाजणार नाही। छान खोबरा भाजून घ्यायची, म्हणजे छान टेस्ट सुद्धा येते त्याला। आपल्या खोबऱ्याचा कलर बघा चेंज झालेला आहे आणि स्मेल सुद्धा खूप छान येतोय। तर आता त्यामध्ये गूळ घालूया। गूळ नेहमी खिसूनच घ्यायचा। आणि यावेळेला गॅस स्लोच ठेवायचा, गॅस फास्ट नाही ठेवायचा। आणि छानसे एकसारखं हलवून आपलं सारण तयार करायचं। इथं बघू शकताय गूळ अगदी पूर्ण छानसा वितळलेला आहे आणि आपलं सारण छान तयार झालंय। मला हे करायला एवढं 5 ते 7 मिनिटं स्लो गॅसवर लागलेले आहेत। आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पूड टाकूया। खलबत्त्यामध्ये बारीक केलेली वेलची पूड। त्याच्यानंतर आपण खसखस टाकणार आहोत। बऱ्यापैकी आपलं सारण सगळं तयार झाल्यावर मगच खसखस टाकायची। आता छानसं हलवून घेऊया। बघू शकता एकदम छान कोरडं असं झालंय सारण। एकदम पण ओलसर नाही राहायला पाहिजे, नाहीतर मग आपले काय होतं मोदक फुटतात। वाफवायला ठेवले की चिकटतं आणि फुटतं, म्हणून कोरडं थोडं झालं पाहिजे सारण। हलवून घेऊया छानसं। आता आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकूया। मी एवढं 1 चमचा घेतलं होतं छोटा, पण एवढं नाही टाकणार आहे, थोडंसं अगदी टाकून घेते। बघू शकताय थोडंसं किरकोळ अगदी टाकलंय। हे का टाकायचं, आपलं जर एक्स्ट्राचं थोडंसं ओलसर झालं सारण तर ते तांदळाचं पीठ शोषून घेतं आपलं पाणी वगैरे। पण माझं तरी आता बघू शकताय एकदम कोरडं झालंय आपलं हे सारण। तर तांदळाचं घ्यायचं पीठ, जर ओलसर झालं वाटलं तर टाकायचं, नाहीतर नाही टाकायचं। पण मला ते सांगायचं होतं म्हणून मी तांदळाचं पीठ घेतलं होतं आपल्याला दाखवायला। तर आता ह्याच्यामध्ये जायफळ खिसून घेऊया। थोडं जायफळ खिसून घ्यायचं। आपण वेलची पूड सुद्धा टाकलेली आहे। तर आपण आता गॅस बंद करूया। आपलं सारण छानसं झालेलं आहे, पण आपण जायफळ टाकलं होतं, एकदा छान हलवून घ्यायचं मिक्स करून। तर आता बघू शकताय अगदी छानसं झालेलं आहे, कलर पण आलाय आणि कोरडं झालेलं आहे असं।
तर आता हे थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यावरच आपल्याला मोदक करायचे. आता आपण मोदकाच्या वरचं आवरणाचं साहित्य बघू. हे 2 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे आंबेमोहर तांदळाचं पीठ आहे. त्याच्यानंतर हे बारीक दळून आणायचं किंवा घरी आपण मिक्सरवर पण दळू शकतो. त्याच्यानंतर पाणी घेतलेलं. आता हे 2 वाटी तांदळाचं पीठ आहे, तर 1 वाटी पाणी आणि त्याच वाटीने 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध घेतोय आपण. त्याच्याने कसं आपले मोदक अगदी पांढरे शुभ्र येतात आणि मऊ होतात. आता आपण गॅसवर पाणी तापायला ठेवूया. आता आपण पाणी टाकूया. आता ह्याच वाटीने दूध सुद्धा घेतोय आपण. दूध सुद्धा 1 वाटी घेतोय. आता उकळी आल्यावर आपण पीठ टाकणार आहोत. दुधाला आपल्या उकळी आलेले, म्हणजे दूध आणि पाणी त्याच्याला उकळी आलेले. अगदी 2 ते 3 थेंबच मी तूप टाकलेलं आहे. तूप टाकायचं, त्याच्याने कसं मोदकाला एक प्रकारची अशी चकाकी येते, म्हणून तूप टाकलंय. तर आता आपण इथं उकळी आलेले, मी थोडा आता गॅस स्लो केलाय. आता आपण पीठ टाकूया. तुम्ही इथं बघू शकता, मी ना आपले मोदक चिरा वगैरे पडू नये म्हणून आपण 1च चमचा मैदा घेतलेला आहे असा. तर आता पीठ सोडून आपण मिक्स करूया. एकच चमचा मैदा, आपलं 2 वाटी पाणी आणि मिक्स दूध होतं ना, आता त्याच्याला 2 वाटी पीठ टाकतोय आपण. छानसं हलवून घ्यायचं, मिक्स करायचं. आता आपलं पीठ आपण हे छान मिक्स केलेलं आहे, पण आपण आता असं झाकून ठेवूया. एक 15 मिनिटं झाकून ठेवूया. आता आपण इथं 15 मिनिटं झालेले आहे. आपण पीठ काढून घेऊया. आता तत्पूर्वी आता आपण मीठ टाकूया. तर आता मीठ टाकूया. मळताना मीठ टाकायचं, दुधात वगैरे नाही टाकायचं. कधी कधी दूध फाटायचं शक्यता असते. बघू शकता इथं आपली छान अशी उकड झालेली आहे. तर आता काढून घेऊया. पांढरी शुभ्र अशी झालेली आहे. दूध टाकल्यामुळे काय होतं, कलर छान येतो पांढरा. अजून गरम आहे ते. आता ही उकड आपण याच्यामध्ये काढून घेतली ताटात. असं फुलपात्राच्या साह्याने हे गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या. गरम असतं ना पीठ, हे गाठी सगळ्या आपण अशा छानशा फोडून घ्यायच्या. आपलं हे पूर्ण गाठी फोडून झालेलं आहे. बघू शकता पीठ अगदी असं छान झालेलं आहे. तर आता आपण मळून घेऊया. थोडासा पाण्याचा हबका द्यायचा आणि हे मळून घेऊया. एकदम छानसं मळून घ्यायचं, मऊ असं. आपलं पाण्याचं प्रमाण एकदम बरोबर झालेलं आहे. मळून घेऊया छान. बघू शकता इथं मी अगदी छानसं थोडंसं परत पाणी घेऊन हापका टाकून पाण्याचा मळलेलं आहे. पीठ आपलं असं छान झालेलं आहे एकदम असं. तर इथपर्यंत आपल्याला मळायचं आहे. राहिलेलं पीठ बाजूला ठेवायचं, कारण एकदम नाही मळायचं, मग काय होतं चिरा पडू शकतात आपल्या ह्याला. म्हणून आता हे आपण पारी बनवायला घेऊया. तर तेल वगैरे हाताला लावायचं नाही, त्याच्याने कसं चिरा पडतात. शक्यतो पिठाचाच वापर करायचा. एकसारखे गोळे करून घेऊया, म्हणजे आपले मोदक सुद्धा एकसारखे येणार आहेत. आपण एकसारखे गोळे केलेले. तर आता पिठात फक्त हे बोटं बुडवायची आणि आपण गोल पारी तयार करायची.
हे असं फक्त करून घ्यायचं. आपण पुरणाला कसं पुरणाच्या पोळ्या करताना करतो त्या पद्धतीनं. बघू शकता हे काठ वगैरे आपले बिलकुल चिरत नाही आहेत, म्हणजे पीठ एकदम छान झालं. मळून घ्यायचं. मध्ये जाड ठेवायचं आणि कडेला पातळ करायचे, म्हणजे आपले मोदक वरच्या बाजूला कठीण होत नाहीत, खाताना छानसं. असं आपण मध्ये खोलगट वाटीसारखं करून घ्यायचं. आता ह्या बाजूनी फक्त आपण काठ बारीक करून घेतोय. आता हाताने बघायचं कुठं जाड झालंय काय असं. आणि आता सारण भरूया. आता आपण त्याच्यामध्ये सारण भरूया. एक 1.5 चमचा पोह्याचा एवढा घेतलेला आहे. परत एकदा पिठात हात बुडवायचा आणि अशा कळ्या करून घ्यायच्या असं. हे असं आपलं आता झालेलं आहे. तर अलगद हाताने मध्ये थोडं प्रेस करून आपल्याला मोदक वळायचे आहेत. बारीक ह्या वरचा टोक हे बारीक असलं पाहिजे, म्हणजे खायला एकदम छान. आता आपण सगळे असे करून घेऊया, पूर्ण करून घेऊया. थोडंसं आपण टूथपिकच्या साह्यानं थोडासा असा शेप देऊ शकतो. असं थोडासा शेप द्यायचा त्याला. आणि आता आपण बाकीचे सुद्धा सगळे मोदक करून घेऊया असेच. बघू शकता अगदी आपला भरगच्च भरलेला आहे. हा, आता मी सारणमध्ये थोडंसं मीठ घातलं होतं थंड झाल्यावर, ते विसरले मी सांगायचं.
इथं आपले आता हे एवढे मोदक झालेले आहेत. पाणी सुद्धा उकळायला ठेवलेलं गरम झालंय आणि हळदीची पानं आपण ठेवलेली आहेत त्याच्यात. तर ठेवूया. आता एक एक केशर दुधात घातलं होतं हे, तर दुधातलं केशर आपण ह्याला लावून घेऊया. म्हणजे अगदी मस्त सुगंधित आपले मोदक असे गणपती बाप्पासाठी तयार. तर हे छान असं लावून घेऊया. थोडंसं पाणी लावायचं हलकं, म्हणजे आपले पटकन सुटले जातात. तर आता आपण मोदक ठेवूया एक एक सगळे. बघू शकता असे मस्त भरगच्च मोदक झालेले आहेत एकदम. पाणी लावायचं म्हणजे ते पटकन सुटले जातात, चिकटत नाही. तरी आपण हळदीच्या पानावर ठेवलेले आहेत ऑलरेडी. आता आपण हे सगळे छान लावून घेऊया. आता आपण हे सगळे मोदक ठेवलेले आहेत. आता एक 20 मिनिटं ठेवायचं. ताट आपण असं झाकून ठेवायचं, छानसं वाफेनं होतील. आता आपण उघडून बघूया. वाव, बघू शकताय एकदम छान झालेले आहेत मोदक. मस्त. लगेच हे नाही करायचं. तर आता आपण गॅस बंद करूया सुरुवातीला. आपले ही मोदकाची रेसिपी. आता आपण थोडेसे गरम आहेत तरी पण आता काढून घेऊया प्लेटमध्ये. बघू शकताय एकदम छान झालेले आहेत मोदक असे पांढरे शुभ्र. तर आता आपण काढून घेऊया. इथं झाली आपली उकडीचे मोदक. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.